आणि गुहार विधानसभेच्या जागेवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नाहीये, पण प्रत्येक पक्षाकडून विविध विधानसभांवरती दावा सांगितला जातोय आणि गुहागर विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दावा सांगितलाय। श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, गुहागर विधानसभेवरती शिंदे गटानं दावा सांगितल्याचं बोललं जातंय, कितपत शक्यता आहे ही जागा शिंदे गटाला सुटण्याची आणि काय राजकीय समीकरण आहेत तिथली? प्रज्ञा, आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार वर्षा मंगळावरती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालेला आहे आणि जवळपास विपुल कदम यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे। सध्या पितृपक्ष आहे त्यामुळे कोणतेही उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र पितृपक्ष झाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता आहे। आता जर पाहायला गेलं तर इथली राजकीय समीकरण अशी आहेत की 2009 सालापर्यंत ही जागा भाजपकडे होती आणि इथे डॉक्टर विनय नातू हे आमदार होते, मात्र तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केल्यानंतर भास्कर जाधव यांच्या रूपाने ती जागा आधी राष्ट्रवादीकडे आणि नंतर भास्कर जाधव शिवसेनेकडे आल्यामुळे ती शिवसेनेकडे गेली। त्यामुळे सध्या इथली ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे जर विपुल कदम यांना ही उमेदवारी फायनल झाली तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा इथे संघर्ष पाहायला मिळेल। आणि गुहागरमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर शिवसेनेचं मूळ शिवसेनेचं जे प्राबल्य आहे किंवा मोठ्या प्रमाणात आहे, सतत भास्कर जाधव हे सर्व स्तरावरून निवडून येतात। म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।